विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अलेक्झांडर पोप हा जो एक इंग्रजी कवी आहे या इंग्रजी कवीची ओड ऑन सॉलिट्यूड ही कविता पाहणार आहोत. तर तत्पूर्वी अलेक्झांडर पोप हा नेमका कोण आहे त्या कवीची असलेली जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. Alexander Pope was born on 1688 and died on 1744. Alexander Pope was perhaps the most outstanding literary figure of his age. म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये अलेक्झांडर पोप हा एक महत्त्वाचा साहित्यिक म्हणून ओळखला जातो. सेल्फ एज्युकेटेड अँड थॉटफुल, हिज फिजिकल डिफॉर्मिटीज डिपेंड हिज सॅटरिकल बेंट ऑफ माइंड. सेल्फ एज्युकेटेड अँड थॉटफुल याचाच अर्थ त्यांनी जे शिक्षण मिळवलेलं आहे ते स्वतः मिळवलेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते कॅथोलिक धर्माचे असल्यामुळे साधारणपणे जे ख्रिश्चन धर्मातले लोक आहेत त्यांच्यामध्ये ज्यूज आणि कॅथोलिक असे जे दोन पंथ आहेत, धर्म आहेत, त्याच्यामधले असलेले जो सेक्ट आहे त्याच्यामुळे सुद्धा जे ज्यू धर्मातले लोक आहेत ते ह्या कॅथोलिक लोकांना जवळ करत नसे. त्याच्यामुळे हे कॅथोलिक असल्यामुळे यांना सुद्धा काही दिवस शाळांमध्ये येण्यासाठी बंदी होती आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे शिक्षण त्यांनी मिळवलं ते स्वतः मिळवलेलं आहे, स्वतः अर्जित केलेलं आहे. आणि त्या कालावधीमध्ये ते शिक्षण घेत असताना त्यांच्यावर होमर हा जो कवी आहे त्या कवीचा खूप प्रभाव त्यांच्यावर पडला. कारण सुरुवातीच्या अगदी लहानपणापासून त्यांच्या हातामध्ये या होमरचे जे पुस्तकं आहेत, कविता संग्रह आहेत, ते कविता संग्रह त्यांना वाचावयास मिळाले. हिज पोएट्री एक्सपोजेस द सोशल हिपोक्रेसीज अँड व्हॅनिटीज ऑफ हिज कंटेम्पररीज. त्या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये असलेला जो समाज आहे त्या समाजाच्या असलेल्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये आणि समाजाचं होत असलेलं जे विघटन आहे त्याचं चित्रण, त्याचं वर्णन या अलेक्झांडर पोप या कवीने आपल्या कविताच्या माध्यमातून केलेलं आहे. Whatever the subject, philosophy, religion or satire, he wrote in a language that was chaste and flawless. तत्वज्ञानाचा विषय असेल, धर्माच्या संदर्भातला विषय असेल किंवा उपहासात्मक साहित्य असेल, या सगळ्याचवर अलेक्झांडर पोप यांनी अतिशय ओघवत्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारच्या जास्त अलंकारिक भाषेमध्ये न लिहिता अतिशय साधेपणाने त्याचं वर्णन त्यांनी आपल्या साहित्यामध्ये केलेलं आहे. ही वॉज नोन फॉर हिज क्रिप्टिक अटरन्सेस अँड हिज वाईज सेईंग्स ऑन द लाईफ, मोस्ट ऑफ द टाईम एक्सप्रेस्ड इन पीथी कपलेट्स. साधारणपणे अलेक्झांडर पोप याचं जे सगळ्या ज्या कविता आहेत त्या कविता असं म्हटलं जातं की तो हिरोईक कपलेटचा मास्टर, अतिशय निपुण अशा पद्धतीने त्याने हिरोईक कपलेट रचलेले आहेत. हिज पोएट्री एपिटोमायझेस द न्यू क्लासिसिझम ऑफ 18th century इंग्लंड. त्याचं जे काव्य आहे ते 18व्या शतकामध्ये नवीनतम पद्धतीने जे काही क्लासिक्स केलेले आहेत त्याची सुरुवात ह्या अलेक्झांडर पोप या कवीने केलेली आहे. डिडॅक्टिक, सॅटरिक and also technically superb, his poetry approaches his own goal of being what oft was thought but never so well expressed. Pope wrote several poems and didactic works, among them being Essay on Criticism and an Essay on Man. अलेक्झांडर पोप याने विविध प्रकारच्या कविता लिहिल्या, वेगवेगळ्या कविता लिहिल्या, त्याचबरोबर त्यांनी क्रिटिसिझमसुद्धा केलेलं आहे. आणि त्यापैकी त्यांचं जे आहे एसे ऑन क्रिटिसिझम हा सर्वात गाजलेल्या अशी त्यांची ही कविता आहे. अँड अँड एसे ऑन मॅन. त्याच पद्धतीने जसं जॉन मिल्टन याने पॅराडाईज लॉस्ट हे जे काव्यसंग्रह लिहिलेला आहे त्याच्यामध्ये देवाच्या संदर्भामध्ये देवाची प्राप्ती कशी आहे आणि आपल्याला नेमका कशा पद्धतीने हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि त्याचा सगळा शोध घेणे, देवाने आपली निर्मिती का केलेली आहे, काय आपलं काम आहे, हा सगळं जे वर्णन त्याने त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच धर्तीवर अलेक्झांडर पोप याने सुद्धा ॲन एसे ऑन मॅन अशा पद्धतीचा
एक निबंध लिहिलेला आहे आणि कवितेच्या रूपामध्येच हे सगळं कार्य त्यांनी केलेलं आहे. तर यांचीच असलेली ही कविता ओड ऑन सॉलिट्यूड ही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. तर साधारणतः ही कविता नेमकी काय आहे ते मी सुरुवातीला आपल्याला मी वाचून दाखवतो की ओड ऑन सॉलिट्यूड. ओड म्हणजे एक कविता आणि ती कोणाला केलेली आहे तर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला अशा पद्धतीने त्याची आठवण जागृत करण्यासाठी म्हणून केलेली कविता म्हणजे ओड अशी असते. त्याची आठवण आपण करतोय. तर साधारणपणे ही जी कविता आहे ती लिहिलेली आहे सॉलिट्यूड या विषयाला धरून. सॉलिट्यूड म्हणजे एकाकीपणा. तर ओड ऑन सॉलिट्यूड. हॅपी द मॅन whose wish and care a few paternal acres bound, content to breathe his native air in his own ground, whose herds with milk, whose fields with bread, whose flocks supply him with attire, whose trees in summer yield him shade in winter fire. Blessed who can unconcernedly find hours, days, and years slide soft away. In health of body, peace of mind, quiet by day. Sound sleep by night, steady and ease, together mixed, sweet recreation and innocence, which most does please with meditation. Thus let me live, unseen, unknown, thus unlamented let me die. Still from the world, not a stone, till where I lay. Till where I lay. So this is the poem, Ode on a Solitude. अशा पद्धतीने ही ओड ऑन सॉलिट्यूड ही अलेक्झांडर पोप या प्रख्यात कवीची असलेली ही एक कविता आहे. या कवितेमध्ये त्याने साधारणपणे एका मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये सुखी जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. पुष्कळशा आपण सगळेजण बघतोय आता की सुखी जीवन जगण्यासाठी नुसती धावपळ सुरू आहे. मग सुखी जीवन म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, कशा पद्धतीने आपण सुखी जीवन जगू शकतो. माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, हे सगळं ठीक आहे आणि हे सगळं मिळवण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करत असतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. पण हे सगळं मिळून सुद्धा मग काही नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळं व्यर्थ आहे. आणि मग अशा वेळेस असं वाटतं की आपण आपला जो वेळ आहे, आपलं जे जीवन आहे ते निसर्गाच्या सानिध्यात घालवावं, तिथे व्यतीत करावं. मग त्या ठिकाणी व्यतीत करत असताना आपल्याकडे असणाऱ्या बेसिक रिक्वायरमेंट काय असायला हव्या आहेत, तर त्याचं वर्णन त्याने या ठिकाणी केलेलं आहे. संपूर्ण आयुष्य तर या सगळ्या गोष्टी मिळवण्यामध्ये घालवलेलं आहेतच. घर घेतलं, गाडी घेतली आहे, बंगला मिळवलेला आहे, पण शेवटी आयुष्याच्या टप्प्यामध्ये असं एका ठिकाणी वाटायला लागते की अरे हे सगळं व्यर्थ आहे. मग ज्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं ते सगळं मिळवण्यामध्ये आणि शेवटी जाऊन जर असं वाटत असेल, पश्चाताप होत असेल की अरे हे व्यर्थ आहे, मग खरं आयुष्य कशाला म्हणायचं, खरं सुख कशात आहे, तर त्याचं वर्णन त्याने या कवितेमध्ये केलेलं आहे, ओड ऑन सॉलिट्यूड. तर पुढच्या भागामध्ये आपण ही आता कविता मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे. ती कविता आपल्या गुगल क्लासरूममध्ये सुद्धा आपण लिहिलेली आहे. आपण सगळ्यांनी ही कविता एकदा वाचावी आणि वाचून ती आपल्या वहीमध्ये लिहून काढावी आणि त्याच्यामध्ये असणारे जे अवघड वाटणारे आपले शब्द आहेत ते शब्द आणि त्याचे अर्थ आपण लिहावे आणि पुन्हा एकदा या कवितेचा शब्दशः अर्थ आपल्याला लागतो आहे का त्या दृष्टीने आपण ती कविता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या भागामध्ये ह्या कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ नेमका काय आहे आणि ही कविता कशाभोवती अवलंबून आहे, काय या कवीला सांगायचं आहे, त्याच्याबद्दल असलेली चर्चा आपण पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण ही कविता आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावी. अवघड वाटणारे जे शब्द आहेत ते शब्द आपण लिहावे. त्याचसोबत आपण जो आपला व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण ही कविता आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड करावी आणि ती त्या ग्रुपवर पोस्ट करावी. म्हणजे मग आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने इंग्रजीचं जे संभाषण आहे, इंग्रजी वाचण्याची जी पद्धत आहे ती पद्धतसुद्धा आपल्याला अवगत होईल. त्यामुळे आपण हे
करावे असं मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.